नवीन कवठा येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या निर्णायक हितगुज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात डॉक्टर हंसराज वैद्य यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांस मार्गदर्शन केले। या मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला। आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा निर्णायक हितगुज मेळावा महामेळावा घेतला। त्या मेळाव्याला प्रचंड उत्साहाने लोक आले। 15,000पेक्षाही जास्त लोक जमा झाले। म्हणजे शासनाला आता तरी शासनाचे डोळे उघडले पाहिजेत की एवढे लोक गरजवंत आहेत, गरीब आहेत। आमचं मागणंच एवढं आहे की जसं लाडके बहीण योजना शासनाने आणली तसे लाडके मायबाप योजना सगळ्यात प्रथम आणलं पाहिजे होतं। आणि आताही शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ज्येष्ठ लाडके मायबाप योजना त्यांनी अंमलात आणावी, धोरण आमचं अंमलात आणावं। त्यांनी 60 वर्ष वयच आमचं ग्राह्य धरावं। 2007चा कायदा, 2010चे नियम आणि 2013चा कायदा शासनानं तंतोतंत पाळावा, म्हणजे आमचे बरेचसे प्रश्न सुटू शकतील। शासन दर निवडणुकीच्या काळामध्ये कुठली तरी घोषणा करतं आणि त्याचं पालन अजिबात करत नाही। त्यामुळे खूप झाले, आता कायदे झाले, वायदे झाले, आता काही नको आम्हाला। आता आम्हाला फक्त मानधन पाहिजे। आजच्या ह्या मीटिंगमध्ये असं ठरलं, सगळ्यांनी बहुमताने नाही, सर्वच मताने, सर्वांच्या मताने असं ठरलं की जर आम्हाला शासन पत्करत नसेल, राष्ट्रवादी पत्करत नसेल, शिवसेना पत्करत नसेल किंवा BJP पत्करत नसेल, तर आता हे महायुतीचं शासन आहे। त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आमचं म्हणणं ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावा। जर शासनानं न्याय दिला तर आम्ही शासनाला पडूच देणार नाही, पण शासनानं नाहीच ऐकलं तर आम्हाला आता ह्या आजच्या मेळाव्यामध्ये असं ठरलं सर्वानुमते की BJP नको, शिवसेना नको, राष्ट्रवादी नको, काँग्रेस नको, कोणीही नको, आम्ही नोटाला मतदान करणार। त्याचं कारण असं की आम्हाला नाराजी तर दाखवावं लागेल। शासनाला असं वाटू लागलं आहे की लाडकी बहीण योजना आणल्यानेच आम्ही निवडून येतो, पण आम्हाला हे आता दाखवून द्यायचं ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही जर लाडके मायबाप योजना नाही आणली तर आम्ही आता कुणालाही मतदान करणार नाही, आम्ही नोटाला मतदान करू। या ठिकाणी एवढंच सांगतो आणि शासनाला पुन्हा नम्र विनंती आहे की त्याने शासनाने आमच्या ज्येष्ठ नागरिकाचं ऐकावं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला मानधन आम्ही 5,000 मागितलेलं आहे। इतर राज्यामध्ये दिलं जातं, जसं आमचे शेजारी राज्य आहे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा या सगळ्या राज्यामध्ये दिलं जातं। मग महाराष्ट्रात का दिलं जात नाही? आम्हाला नुसतंच सांगतात की आम्ही मानधन देतो, आम्ही तुम्हाला ही योजना आणली, ते सगळ्या आम्हाला भंकस योजना कुठलीही नको। आम्हाला ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आम्हाला हवी आहे आणि आम्हाला मानधन हवं आहे। तर सरकारने आमचं मान्य करावं। आम्ही ह्या सरकारला कधीही पडू देणार नाही, अन्यथा आम्ही कुणालाही मतदान करणार नाही, नोटाला मतदान करू। या धन्यवाद।